आजकाल आपण खूप वेळा मोटिवेशन हा शब्द ऐकतो. मनुष्याला प्रोत्साहित होण्यासाठी नेहमीच भव्य दिव्य प्रेरणादायक गोष्टींची गरज नसते, तर दिनचर्येतील नियमित घडणारे साधेसुधे प्रसंग सुद्धा त्याला प्रेरणा देऊ शकतात. त्यातलीच एक साधी सोपी गोष्ट म्हणजे रोजच्या रोज काहीतरी वाचन करणे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी एक नवीन पुस्तक सध्या वाचायला घेतलंय, तर ते कोणतं हे मी तुम्हाला आत्ता दाखवते. सध्या मी इकिगाई हे पुस्तक वाचत आहे. तर राणी शेंडे म्हणून आपली एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे, तिने विचारलेलं की तुम्ही कुठली पुस्तकं वाचता हे आमच्याशी शेअर करा. तर मागे पण एकदा मी तुमच्याशी शेअर केलेलं, तरी सुद्धा पुन्हा एकदा शेअर करते की सध्या माझ्याकडे कुठली पुस्तकं आहेत. तशी तर भरपूर पुस्तकं वाचली आहेत, तरी सुद्धा आत्ता माझ्याजवळ जी आहेत तेवढी मी तुम्हाला दाखवते. श्यामची हे पुस्तक तर प्रत्येक महाराष्ट्रीयन घराघरामध्ये असायलाच हवं असं हे पुस्तक आहे. आणि स्वामी एक होता कारभार आणि घर स्वप्नातले, हे असंच मी एकदा माहितीसाठी असं पुस्तक घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर बाजूला तुम्हाला भगवद्गीता तर दिसतच आहे. तर इकिगाई या पुस्तकाबद्दल भरपूर सोशल मीडियावरती ऐकलं होतं, म्हणून हे पुस्तक मी वाचायला घेतलं. काय आहे इकिगाईमध्ये, तर ईश्वराकडून वरदानाच्या रूपाने मिळालेल्या जीवनातील छोट्या छोट्या आनंदाचा मनापासून आस्वाद घ्यायला शिका, त्याचा कृतज्ञतेने स्वीकार करा, हेच इकिगाई शिकवते. तर वाचन करणे ही एक प्रोसेस आहे, ती पहिल्यापासून सुरू होती, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून. आणि शाळा कॉलेजमध्ये असलेल्या लायब्ररीमुळे खूप सारी पुस्तकं वाचता आली आणि मी अधिकाधिक समृद्ध होत गेले. तर थोडंसं माझा आवाज आज बसलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. 2 दिवस जरा सर्दी कणकणी होती. त्या इकिगाईमध्ये ना मला एक बुकमार्क सापडला. किती सुंदर लिहिलंय बघा त्याच्यावरती. इथेच थांबूया, उद्या परत इथूनच सुरू करूया. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा हे वाक्य लागू होतं. कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे. आणि आता श्यामच्याई पुस्तकाबद्दल तर मी काय बोलणार. म्हणजे खूप लहानपणी हे पुस्तक वाचलेलं, पण एकदा एका प्रदर्शनामध्ये गेलेलं तेव्हा मी तिथून हे विकत घेतलं, आपल्या संग्रही असावं म्हणून. तर मला ना ऐतिहासिक आणि आत्मचरित्रावरची पुस्तकं वाचायला खूप आवडायचं. आणि प्रवास वर्णनावरची सुद्धा खूप पुस्तकं वाचली आहेत त्यावेळेला, कारण त्यावेळी प्रवास करणं एवढं सोपं नसायचं जेव्हा आत्ता झालंय. आता आपण सध्या कधीही कुठेही जाऊ शकतो. आता मी कुठली पुस्तकं वाचली आहेत, तर त्यापैकी थोड्या पुस्तकांची मी नावं सांगते. बाबासाहेब पुरंदरांचं राजा शिवछत्रपती, आचार्य अत्र्यांचं कऱ्हेचं पाणी, मी कसा झालो, केल्याने देशाटन, वि. स. खांडेकरांचं अमृतवेल आणि ययाती, साने गुरुजींचं श्यामची आई, 3 मुले, रणजित देसाईंचं स्वामी, श्रीमान योगी, शिवाजी सावंतांचं छावा, मृत्युंजय, विश्वास पाटीलांचं पानिपत, वि. वा. शिरवाडकरांचं नटसम्राट आणि पु. ल. देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली आणि अपूर्वाई. आणि भगवद्गीता तर प्रत्येकाच्या घरीही असते. ही जी नावं मी पुस्तकांची तुम्हाला सांगितली ना, ही अगदी माझ्या मनाच्या जवळची, मला खूप भारावून टाकणारी अशी पुस्तकं होती. अजूनही बरीच आहेत, मी अजून दुसऱ्या ब्लॉगमधून तुमच्याशी ते शेअर करेन. पण तुम्ही कुठली पुस्तकं वाचलेली आहेत हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी आलेले आहे किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी. आपली एक मैत्रीण आहे, तिने विचारलेलं मालपुवाची रेसिपी सांगा, म्हणून मी आज नाश्त्याला मालपुवा बनवत आहे. तर त्यासाठी मी इथं 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आता गूळ टाकलेला आहे. तर तुम्ही साखरेचं सुद्धा बनवू शकता, पण मी गुळाचा बनवते. आणि तुम्हाला किती गोड आवडतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही गूळ टाकू शकता आणि तो नंतर विरघळवून घ्यायचा. तर आता थोडंसं खरं तर गरम व्हायला लागलंय, तरी सुद्धा मी श्रग घातलाय, कारण की मला सर्दी आणि कणकणी होती, त्यामुळे थोडी थंडी वाजत होती. आणि सध्या वातावरण सुद्धा वेगळंच आहे, थंडी सुद्धा वाजते आणि गरम सुद्धा खूप होतंय. तर मालपोहा खूप पौष्टिक असतो आणि टेस्टी सुद्धा लागतो. पण तुम्हाला जर हा नाश्त्याला बनवायचा असेल तर सगळ्यात आधी हे पीठ भिजवून ठेवायला पाहिजे. जर पीठ व्यवस्थित भिजलं ना तर मालपोहे चांगले होतात. तर पाण्यामध्ये हा सगळा गूळ आहे तो विरघळवून घ्यायचा, अगदी हाताने चुरला ना तरी चालतो. आणि त्याच्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय, तर ते थोडं थोडं करून त्यात टाकायचं, की जेणेकरून गुठळ्या नाही व्हायला पाहिजेत. तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता किंवा हाताने, तर पटकन होतं. वाचाल तर वाचाल, एक चांगले पुस्तक 100 मित्रांच्या बरोबरीचे असते. पुस्तक हे माणसाचे सच्चे मित्र असतात, असे सुविचार आपण खूप वेळा तरी ऐकलेले असतात. यू हिअर, यू मे फॉरगेट, बट यू रीड, यू रिमेंबर. म्हणजे तुम्ही ऐकलेलं कदाचित विसरून जाऊ शकता, पण वाचलेलं लक्षात राहतच. खरंच वाचन आपल्याला ना समृद्ध करतं. तर आता तुम्ही बघितलं की मी इथं हे पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी रवा टाकत आहे. हे पाण्यामध्ये गुळ मिक्स केला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आणि आता त्याच्यामध्ये मी 4 चमचे रवा टाकलेला आहे. रव्यामुळे ना मालपुवा एकदम क्रिस्पी असा बनतो आणि खाली चिकटत सुद्धा नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं बाजूला
ठेवून द्यायचं, म्हणजे रवा त्याच्यामध्ये व्यवस्थित भिजला जातो आणि व्यवस्थित फुलून येतो. मला वाटतं इकडे कोकणामध्ये जो मालपुआ म्हणतात ना, तो आपल्याकडचं गुलगुला असं म्हणतात त्याला घाटावरती. पण मालपुवे छोटे छोटे असतात आणि गुलगुले असतात ते खूप आकाराने मोठे असतात. तर आता हे बघा मी 20 मिनिटं असंच बाजूला ठेवून दिलेलं, व्यवस्थित त्याच्यामध्ये रवा भिजलेला आहे. आणि आता मी हा भिडाचा तवा जो तुम्हाला दाखवलेला, तर त्याच्यावरतीच हे करणार आहे. तवा नसेल तर नॉनस्टिकच्या पॅनवरती सुद्धा चांगले होतात. तर याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ऍड करत जायचं. त्याची कन्सिस्टन्सी बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, जास्त पण पाणी ओतायचं नाही. मालपुआ हा तुपातला चांगला लागतो, तुम्ही तेलातला केला तरी चालेल, पण तुपातला एकदम टेस्टी लागतो. आणि तव्यावरती तो असा ओतायचा आहे, तो आपोआप त्याचा शेप घेतो. आणि हा मी पूर्ण तवा भरून केलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे सुद्धा बनवू शकता. छोटे छोटे केले तर ते उलटताना जरा सोपे पडतं. त्यानंतर 1 मिनिटभर त्याच्यावरती झाकण ठेवायचंय. खरं तर हा घावण्याचा तवा आहे, इकडे कोकणामध्ये याला काविल म्हणतात. आपल्या खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतात की घावणे किंवा उत्तप्पा वगैरे तव्याला चिकटतात. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी विचारलं की आम्ही केलेले घावणे चिकटतात तव्याला. तर पहिला घावणा टाकताना बऱ्यापैकी तेल टाकायचं आणि जेव्हा आपण झाकण ठेवतो ना, तेव्हा झाकण काढल्यानंतर लगेचच ते उलटायला जायचं नाही. म्हणजे घावना, उत्तप्पा, मालपोहा लगेच उलटायला जायचं नाही. वरून सुकलेलं दिसलं ना तरच ते उलटायचं. म्हणजे वरती पीठ आहे ते ओलं नाही दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर मग उलटलं ना की मग खाली चिटकत नाही. किती सुंदर मालपोहा तयार झालाय. खरंच मला हा तवा ना खूप आवडला. शिवाय जशी घावण्याला जाळी पडते ना, तशी या मालपोह्याला सुद्धा पडते. अगदी घावण्या इतकी नाही तरी सुद्धा बऱ्यापैकी पडते. आणि जर तुम्हाला अगदीच खूपच जाळीदार असा बनवायचा असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये सोडा टाकू शकता. पण सोडा काही आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो, म्हणून सोडा नाही टाकायचा. रवा टाकल्यामुळे सुद्धा छान असं ते जाळीदार बनतं. जर खूप दिवसानंतर आपण हे सगळ्या गोष्टी करत असू ना, तर पहिला डोसा, उत्तप्पा किंवा घावणं सुद्धा किती पण एक्सपर्ट असले भरपूर दिवसांनी केला ना, तर पहिला डोसा किंवा उत्तप्पा हा बिघडू शकतो. त्याच्यानंतर छान असे डोसे, उत्तप्पा किंवा घावणं छान येतात. आणि हे मालपोहे दिसायला तर छान दिसतातच, पण टेस्टला सुद्धा अगदी अप्रतिम असतात. आणि मुलांना डब्याला वगैरे देण्यासाठी तर एकदम परफेक्ट आहेत. पौष्टिक पण आणि गार झाल्यानंतर सुद्धा चांगले लागतील असे आणि मुलांना आवडतील असे सुद्धा. तर आज आपण मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा पौष्टिक असतील अशा 2 गोष्टी बघितल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह.